नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. या कवितेप्रमाणेच हल्ली पती पत्नीच्या नात्यामध्ये झाले. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. लग्न म्हणजे स्वर्गातून बनून आलेल्या जोड्या. अशा सर्व गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनीच लहानपणी ऐकल्या असतील. पण हल्ली याच आंतरपाट्याच्या गाठीचा गुंता होताना दिसतोय. याच गाठीचा पेच सोडवण्यासाठी मग कोर्टाची पायरी चढावी लागते. आजचा आपला कार्यक्रम पण याच विषयावर आधारित आहे. खरं तर महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं हाच आपला एक उद्देश या कार्यक्रमाचा आहे. नमस्कार, मी शिल्पा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे महिला संरक्षण आणि कायदा. या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आल्या आहेत मुंबई हायकोर्टाच्या ॲडव्होकेट प्रिया राणे पाटील. नमस्कार प्रियाजी. नमस्कार. या मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील आणि घटस्फोट विशेषज्ञ आहेत. 2015 मध्ये मी दुर्गा या पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आले. 2014 मध्ये UNO न्यूयॉर्कने प्रियंकाजींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांचा सन्मानही केला होता. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते प्रियंकाजींचा सत्कार देखील करण्यात आला. महाराष्ट्र आणि भारतभर त्यांनी अनेक खटले लढवले, ज्यात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, सुझलॉन कंपनी, कॅडबरी कंपनी सहित IPS अधिकारी आणि राजकारणी अशा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या केसेसचा यात समावेश आहे. यशस्वी कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपला एक प्रश्न असा आहे की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? या हिंसाचार कायद्यात महिलांना काही फायदा होतो का? धन्यवाद शिल्पाजी, मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. मला हे सांगायचं आहे की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलेन्स, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार कव्हर होतात. एक तर त्याच्यामध्ये असतो तो फिजिकल व्हायलेन्स, दुसरा असतो जो मेंटल व्हायलेन्स, तिसरा असतो तो फायनान्शियल व्हायलेन्स आणि चौथा असतो तो सायकोलॉजिकल व्हायलेन्स. तर या सर्व बाबी ह्या कायद्याअंतर्गत कव्हर केलेल्या आहेत. तर फिजिकल व्हायलेन्सबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या स्त्रीला जर शारीरिक इजा जर झाली असेल किंवा तो पती किंवा त्याच्याकडचे कोणीही रिलेटिव्स जर करत असतील तर तो फिजिकल व्हायलेन्समध्ये मोडतो. मेंटल म्हणजे सतत तिला घालून पाडून बोलणे किंवा मेंटली तिला टॉर्चर करणे, तिच्या माहेरच्या लोकांवरनं बोलणे किंवा इतर कुठल्या गोष्टींवरनं की तिला स्वयंपाक येत नाही किंवा घर व्यवस्थित चालवता येत नाही, मुलांकडे लक्ष देता येत नाही. कधी कधी मेंटल हा जो त्रास असतो हा फिजिकल त्रासपेक्षा कितीतरी पटीने जास्ती असतो. सो तो सुद्धा या कायद्याअंतर्गत कव्हर केला गेलेला आहे. त्याच्याबरोबर फायनान्शियल जे म्हणतो आपण फायनान्शियल त्रास, की घर खर्च जो असतो तो घर खर्चच दिला जात नाही. पती म्हणतो की आता हिला मला त्रास द्यायचा आहे, मी तिला फिजिकल त्रास देऊ शकत नाही, मेंटल त्रास देऊ शकत नाही, मग मी काय करणार, मग मी फायनान्शियल त्रास देणार. मग ती घरातल्या ज्या काही गोष्टी असतील, वस्तू आणायच्या असतील, त्याच्यासाठी ती त्याच्याकडे पैसे मागत असेल. नॅचरली ते घर चालवायसाठीच ती ते पैसे मागत असते, कुटुंबासाठीच मागत असते. पण हा त्रास तिला द्यायचा म्हणून ते पैसेच द्यायचे नाहीत. गरजेच्या ज्या वस्तू असतील ते आणून देण्यासाठी पैसे द्यायचे नाही, हा एक फायनान्शियल त्रास दिला जातो. त्याच्याबरोबर एक सायकोलॉजिकल त्रास पण असतो, तो पण तिला दिला जातो. आणि ह्या सायकोलॉजिकल त्रासाचा इतका वाईट परिणाम होतो की त्यांना कधी कधी काउन्सिलर्सकडे जायला लागतं, त्या डिप्रेशनमध्ये जातात. कधी कधी महिलांचं आपण असं देखील बघतो की त्या जाऊन सुसाईड कमिट करतात. सो ह्या सर्व बाबी या कायद्याअंतर्गत कव्हर केल्या गेलेल्या आहेत. ह्याची जागरूकता लोकांमध्ये नाही आहे. लोकांना असं वाटतं की अरे डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे काय. तर मी ह्या माध्यमाद्वारे हे सांगू इच्छिते की डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट हा खास करून महिलांच्या सुरक्षतेसाठी हा कायदा अंमलात आणला गेलेला आहे. आणि त्याचा फायदा ज्या महिलांना त्रास होतो, असं आपल्याला वाटत असेल कदाचित की फक्त खालच्या वर्गाच्या स्त्रियांनाच हा त्रास होतो, तर तसं नाही आहे शिल्पाजी. हे चित्र फार वेगळं आहे. उच्चभ्रू समजणाऱ्या आपण चांगल्या घराण्यातल्या स्त्रिया यांना देखील हा त्रास होतो. आणि त्या कायद्याअंतर्गत बऱ्याच तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये मेंटेनन्स तुम्ही मागू शकता, म्हणजे पोटगी जे आपण म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन मागू शकता. जर तुम्हाला तुमच्या पतीने घरातनं बाहेर हाकलून दिलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक ऑल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन म्हणजे एक दुसरं घर देखील मागू शकता. ती देखील त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. कस्टडी देखील मुलांची तुम्ही त्याच्यामध्ये मागू शकता. जर पतीने मुलं त्याच्याकडे काढून घेतली असतील आणि तो बायकोला भेटायला देत नसेल त्या मुलांना किंवा व्हिजिटेशन तिला देत नसेल तर ते देखील तुम्ही या कायद्याअंतर्गत मागू शकता. अशा बऱ्याच बाबी या कायद्याअंतर्गत कव्हर केल्या गेलेल्या आहेत ज्याची जागरूकता होणं फार गरजेचं आहे.
अच्छा, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला आपण आता म्हणतोय, तर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पोटगी लागते का? आणि जर पोटगी लागत असेल तर ती केव्हा आणि कधी लागते, याच्यामध्ये काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे हा. पोटगी ही तुम्हाला कायद्या ज्या दिवशी तुम्ही पिटिशन करता त्याच दिवशी तुम्ही पोटगीचं ऍप्लिकेशन देखील करू शकता. तर त्याच्यामध्ये आता 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जी सर्वसामान्यप्रमाणे आपण पोटगी म्हणतो, आणि एक जे असतं ते इंटरिम मेंटेनन्स. म्हणजे काय इंटरिम मेंटेनन्स म्हणजे काय? म्हणजे जोपर्यंत हा निकाल लागत नाही, ती ऍप्लिकेशन डिसाईड होत नाही, तोपर्यंत त्या दरम्यान कोर्टाने केलेली ती तरतूद असते. मग त्याच्यामध्ये काय काय बाबी कन्सिडर केल्या जातात? तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात की महिला ही जर स्वतःला सांभाळू शकत नसेल, प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे की बायको म्हणून त्याने तिला सांभाळणं, पण तो तिला सांभाळू शकत नसेल, जर तिला खर्च देत नसेल तर ती त्याच्यातनं मागू शकते. जर एखादं मूल असेल, दुसरं मूल असेल, जे काही असेल, तर त्यांची देखील फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी ही नवऱ्याची असते, ती देखील तरतूद त्याच्यामध्ये आहे. सो मेंटेनन्समध्ये ह्या 2 गोष्टी देखील कव्हर आहेत. तिला काही आजार झाला असेल, ती कुठल्या तरी मोठ्या आजारातनं जर ती जात असेल, छोट्या आजारातनं जात असेल, तर ते देखील ती मागू शकते. मग ह्या जेव्हा बाबी कोर्ट कन्सिडर करतं तेव्हा कोर्ट ह्या बाबींकडे सुद्धा लक्ष देतं की नवरा कमवतोय किती, त्याच्यावर डिपेंडन्सी कुणाची आहे का. तर डिपेंडन्सी म्हणजे काय शिल्पाजी? तर ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की आई वडील जर त्याचे असतील, जर त्याला संगोपन करायला लागत असेल, तर त्या आई वडिलांचा जो काही खर्च असेल किंवा त्याच्यावर कुणाचं कर्ज असेल, तो कुणाकडनं त्याने कर्ज घेतलं असेल, घरासाठी असेल, गाडीसाठी असेल, तर ते कर्ज त्याला द्यावं लागतंय का? बरं, हिला कसं ज्या प्रकारे ठेवलेलं आहे, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण एक फॉर्म्युला जो वापरला जातो की काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये ती त्या घरामध्ये राहत होती, त्या सेम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये तिला राहण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. तर या सर्व बाबी गोष्टी लक्षात घेतल्या जातात. मग तुम्ही ते मेंटेनन्स ऍप्लिकेशन फाईल करावं लागतं. त्याच्यानंतर एक प्रकार येतो फायलिंग ऑफ ॲफिडेव्हिट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. रजनीश वर्सेस नेहाची सुप्रीम कोर्टची एक जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे ॲफिडेव्हिट दोघंही नवरा बायकोनी फाईल करावं लागतं की तुमच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज, म्हणजे तुमच्याकडे किती मालमत्ता आहे, तुमची नोकरी कुठे आहेत, तुमचं देणं किती आहे, मुलांची जबाबदारी किती आहे, आई वडील आहेत का, कुठले मोठे आजार आहेत का, या सर्व बाबी लक्षात घेऊन मग कोर्ट त्याची पडताळणी करतं त्या सगळ्या डॉक्युमेंटची. ती पडताळणी झाल्यानंतर मग कोर्ट निर्णय देतं. आणि एक लक्षात सर्व महिलांनी घेतलं पाहिजे की बऱ्याचदा असं होतं की पिटिशन फाईल केलेली आहे पण 2-2 वर्ष 3-3 वर्ष ती ऍप्लिकेशन डिसाईड होत नाही. तर खचून जायचं नाहीये, कारण काय होतं, जेव्हा ऍप्लिकेशन तुमचं डिसाईड होतं, ज्या दिवशी तुम्ही ते ऍप्लिकेशन केलेले आहे त्या दिवशीपासून तुम्हाला पर मंथ प्रमाणे मेंटेनन्स मिळतो. त्याच्यामुळे जरी कोणी म्हणत असेल की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, पण मी असं म्हणेन की महिलांनी नक्कीच चढावी. जर तुमच्या अन्याय होत असेल तर आवाज नक्की उठवावा. खूपच छान उत्तर दिले. पण मला एक हे प्रश्न विचारायचा आहे की जर एखादी महिला नोकरी करत असेल तर मग तरीही त्यांना पोटगी मिळते का? मग ते मी जसं मगाशी म्हटलं तसं की ती नोकरी मिळते, तर नोकरी जर करत असेल ती, तर त्यातून तिला पगार किती मिळतो, मग नवऱ्याचा पगार किती आहे, मुलं हिच्याकडे आहेत का त्याच्याकडे आहेत, त्या व्यतिरिक्त तिचा खर्च किती आहे, या सर्व गोष्टींच्या या सर्व बाबी कोर्ट लक्षात घेतं आणि मग त्याप्रमाणे मेंटेनन्स ग्रांट करतं. मेंटेनन्स ग्रांट करताना ते कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं, पण ह्या सर्व गोष्टींची पूर्तता तिथे कोर्टामध्ये करावी लागते. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला हजर करावे लागतात, ते ॲफिडेव्हिट द्यायला लागतं, म्हणजे तुम्ही शपथेवर जबाब देता कोर्टासमोर. आणि त्या सर्व बाबीत येऊन ती जरी नोकरी करत असेल तरी तिला मेंटेनन्स हा मिळू शकतो, पण ते प्रत्येक केस प्रमाणे व्हॅरी होतं. खूपच छान. आपल्या महिलांना खूप छान असा सल्ला भेटला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की 1961च्या कायद्यान्वये हुंडा देणं घेणं हा कायद्याने गुन्हा आहे, तरी पण आपल्या समाजामध्ये हे सगळे चालू असतात प्रकार. तर भारतीय दंड संहितेमध्ये या कलमांची काही तरतुदी आहेत का? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मला तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये घेऊन जायचंय की डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट हा आला, पण पहिल्यांदा जी आई वडिलांकडनं भेट वस्तू दिली जायची किंवा तिला सोनं नाणं दिलं जायचं किंवा कॅश दिली जायची, हे का दिली जायची की आपली मुलगी ज्या घरी जाते तिने सुखी संसार करावा, तिला उद्या काही अडचण आली तर ह्या सगळ्या गोष्टींचा तिला फायदा व्हावा. पण त्याचं रूप असं झालं की लोकांना वाटायला लागलं की लग्न केलं म्हणजे आता ह्या गोष्टी तर दिल्या पाहिजे. आणि जसं मी मगाशी म्हटले शिल्पाजी, तसंच आहे की ह्याच्यामध्ये मागण्या होतात समोरनं
की आम्हाला फ्लॅट पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला कॅश एवढी पाहिजे, आम्हाला ज्वेलरी एवढी पाहिजे. आणि ही मागणी जी होते ही जरी कायदा मान्य करत नसेल तरी हे सर्रास होतं आणि अजून देखील चाललं आहे. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे आपल्याकडे, पण त्याची अंमलबजावणी किती होते हा सगळा प्रश्न फार मोठा आहे. आणि ही जी मागणी होती ही डायरेक्ट एक तर आई वडील करतात किंवा घरातले कोणतरी काका मामा असे कोणतरी असतात ज्यांच्याकडनं हे सांगितलं जातं की आमच्या मुलाला आम्ही इतकं शिकवलेलं आहे, आम्ही त्याच्यावर इतका खर्च केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे देणं भाग आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की हे आपण बिहाइंड क्लोज डोर्स म्हणतो की ह्या सर्व गोष्टी आहेत, हे समोर कोणी चर्चा करत नाही. या सगळ्या मागच्या बिहाइंड द क्लोज डोर्स या चर्चा करतात, मागणी केल्या जातात, पूर्तता देखील त्याची केली जाते. त्यामुळे मी असं म्हणेन की मागणी करतात ते चुकीचं आहे, त्याला कायद्याचं बंधन आहे, त्याला शिक्षा कायद्याने दिलेली आहे सेक्शन 3 प्रमाणे की आस्किंग अँड टेकिंग ऑफ डावरी. पण त्याच्याबरोबर देणारा जो आहे तो देखील तितकाच दोषी आहे मी असं म्हणेन. कारण मागणी जर होते तर नाही म्हणायला शिका तुम्ही, आणि नाही म्हणायचं असेल तर मुलींना इंडिपेंडेंट बनवा, त्यांच्या स्वतःच्या पायावर तुम्ही उभं करा. त्यांना असं करा की त्यांना उद्या कुणाचीही काही जरी अडचण संसारामध्ये आली किंवा नाही आली तरी त्या स्वतःच्या पायावर भक्कम उभ्या राहतील. हे शिक्षण मुलींना कुठेतरी घरात न देणं फार गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्यांना आळा कुठेतरी घालता येईल आपल्याला. बिलकुल बिलकुल, खूप छान. पण असंही आपण बऱ्याचदा बघितलं की पहिल्या लग्नात काही अडचणी असतात, पण पुरुष मंडळी जे दुसरं लग्न करतायत, पत्नीला मूल होत नाही, ती सारखी आजारी असते, मेंटली कमजोर आहे, असं काही असतं, आणि तिच्या संमतीनं जे लोक लग्न करतायत तर ते कायद्यानं वैध आहे का? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मला हे सांगायचं आहे की जेव्हा अशा काही तक्रारी असतात तर कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही डिवोर्स घेऊ शकता, जे काही तुमची कारणं असतील ती. पण मूल होत नाहीये म्हणून मी दुसरं लग्न केलं, पहिलं लग्न असताना, हे चुकीचं आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे ना की तुम्ही कोर्टाची पायरी तुम्ही चढू शकता. डिवोर्सचे ग्राउंड्स आहेत की क्रुएल्टी ग्राउंड्स आहेत, बाकीचे बरेचसे ग्राउंड्स आहेत, त्याखाली तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावा ना. आणि माझं असं म्हणणं आहे की एखाद्याला मूल जर होत नसेल म्हणून तुमच्याकडे डॉक्टर आहेत ना सोसायटीमध्ये, त्या डॉक्टरांचे पर्याय तुम्ही निवडा. अगदीच जर होत नसेल तर मूल एखादा अडॉप्ट करा, पण हे कारण असू नये की ज्याच्यामुळे एखाद्या पतीने पत्नीला डिवोर्स द्यावा किंवा एखाद्या पत्नीने पतीला डिवोर्स द्यावा. त्यामुळे ज्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत की जे ग्राउंड्स दिलेले आहेत त्याच्या खाली जर बसत असेल, जर तुमचं जीवन असह्य झालं असेल तर कायद्याने ती तरतूद केलेली आहे. पण म्हणून म्हणजे जे म्हणतो आपण, जेव्हा आपण 7 फेरे घेतो की 7 जन्मासाठी आपण आहे, 7 जन्मासाठी नाही पण वयाच्या 17व्या वर्षीपर्यंत तरी तुम्ही साथ द्या अशी अपेक्षा आहे. खूपच छान. आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहतोय, जाहिराती किंवा पुस्तकं आदी माध्यमातून महिलांची विटंबना करणारे चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणाऱ्या अशा विरुद्ध, यांच्या विरुद्ध काही वॉरंट किंवा अटकेशिवाय अधिकार आहेत का असं अटक करण्याचं? सेक्शन 292 IPC मधला जो आहे तो त्याच्यावरच बोलतो की एखादं आर्टिकल, एखादं पुस्तिका किंवा एखाद्या माध्यमातून प्रिंट केलेलं आहे किंवा कुठेही तुम्ही सर्क्युलेट जर केलेलं असेल ते, किंवा कुठेही ज्याच्यामध्ये महिलांची विडंबना केली जाते तर ते पनिशेबल आहे. पहिल्यांदा त्याला 2 वर्ष शिक्षा आहे आणि परत जर तुम्ही ते रिपीट केलं तर त्याला 5 वर्ष शिक्षा आहे. सिमिलरली इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन ऍक्ट म्हणून आहे, त्या अंतर्गत देखील तुम्हाला शिक्षा ही होऊ शकते. त्याच्यावरनं मला एक आठवतं की मध्ये एक ऍड आली होती बरेच वर्षांपूर्वी, आम्ही तेव्हा देखील कॉलेजमध्ये होतो, की मधु सप्रे आणि मिलिंद सोमन या दोघांनी पूर्ण आपल्या अंगाभोवती साप नुसते गुंडाळलेले होते आणि पायात ती शूजची ऍड होती आणि बाकी काही कपडे नव्हते. तर या दोघांच्या विरुद्ध जेव्हा ही ऍड आलेली होती तेव्हा देखील मिलिंद सोमनवरच नाही तर मधु सप्रेवर देखील कारवाई या कायद्याअंतर्गत झाली होती. त्यामुळे महिलांची विडंबना करणे कुठल्याही स्वरूपात, मग ती लहान मुलगी असो, एखादी वयोवृद्ध महिला असो किंवा कोण एखादी मध्यम वयातली स्त्री असो, ही विडंबना हे कायदा चालूनच अजिबात चालवली जात नाही ती इथे, आणि त्याच्यावर शिक्षा ही कठोर मधली कठोर ही त्यांना सुनावली जाते. आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय, कुठे जाऊ नका.
मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नमस्कार, पुन्हा एकदा यशस्विनी या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपला पुढचा प्रश्न मॅडम यासाठी आहे की दुसरं लग्न जर कायद्यात अवैध मानलं जातंय तर अशा वाईड मॅरेजमधून जर मुलं झाली असेल तर त्या मुलांचं समाजात काय स्टेटस असेल? का पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांचा जो अधिकार असेल तोच अधिकार या मुलांना पण असेल का? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वॉइड मॅरेज म्हणजे काय। वॉइड मॅरेज म्हणजे हे की ज्याला कायद्यामध्ये मान्यता नाहीये, त्या लग्नाला कायद्यामध्ये मान्यता नाहीये, पण कायद्याचा असा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये आहे किंवा त्यांचा इंटेंट असा आहे की जरी हे लग्न मान्य नसेल तरी त्याच्यातली जी मुलं होती ही पहिल्यांदा त्यांना लेजिटिमेट धरलं नाही जायचं, पण आता ती मुलं लेजिटिमेट धरली जातात आणि त्यांचे राईट्स कुठेही अफेक्ट होत नाहीत। सो त्यांना जो प्रॉपर्टीमध्ये जो हिस्सा असतो, जो आई पहिल्यांदा फक्त त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मिळायचा, पण आता एक 2023 मधलं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं ज्याच्यामध्ये त्यांना आई वडिलांच्या प्रॉपर्टी बरोबर त्यांना जी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना राईट्स मिळतील। ऑफकोर्स त्याच्यावर काही शिल्पाची लिमिटेशन्स आहेत की तो को पार्टनर असेल का नाही वगैरे, तो एक खूप वेगळा विषय बोलण्यासारखा, पण कायद्याचं म्हणणं असं होतं की जर ती मुलं आहेत, मुलं जन्माला आलेली आहेत, मग ते लग्न जरी अवैध असेल तरी मुलांनी का सफर करावं, ह्या त्याच्या पाठीमागचा पूर्ण उद्देश होता। त्यामुळे त्यांना आता जे प्रॉपर्टीमध्ये जे जसे राईट्स आहेत, जसे लेजिटिमेट मुलांना राईट्स असतात तसेच या इलेजिटिमेट मुलांना देखील राईट्स असतात आणि त्यांना इलेजिटिमेट धरलं जात नाही, त्यांना देखील प्रॉपर्टीमध्ये हिस्सा त्यांच्या आई वडिलांचा असतो आणि अँसेस्ट्रलमध्ये एका ठराविक प्रमाणात हा मिळतो। हो ना, आपण आई जे दुसरं लग्न जर ग्राह्य धरल्याच जात नाही तर मग मुलांचं त्यांना अधिकार कसं काय दिला जातो? असं जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की त्यांची लेजिटिमसी ही कुणीही चॅलेंज करू नये की मुलं काही तुम्हाला आई वडिलांना विचारून जन्माला आलेली नसतात ना, तुम्ही काही गोष्टी केल्या असतील पण त्याच्यामुळे ती मुलं आली, तर त्यांना ते लेबल का लागावं की आई वडिलांनी जे केलेलं आहे, मग ते तुम्ही विवाह बाह्य संबंधातनं ती मुलं झाली असतील किंवा इतर कुठल्या दृष्टीने कायद्यामध्ये मान्य नसलेल्या गोष्टींमध्ये झालं असेल तर त्या मुलांनी सफर होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचे राईट्स आणि त्यांची लेजिटिमसी ही देखील कायद्याने कन्फर केलेली आहे। खूपच छान आहे, खूप छान माहिती भेटली आज आपल्याला। तर आपण पाहतोय की बऱ्याच वेळा असं बघतोय की कोर्टाची प्रोसिजर फार वर्षानुवर्ष चालते, अशा वेळेस आपसी समझोता म्हणतात जसं, तर फार लंबी प्रोसिजर चालल्यामुळे लोकांना तेवढा सफर करायचा नसतो, त्याच्यामुळे 500 रुपयाचा स्टॅम्प करून घेतात किंवा नोटराईज करून घेतात। अशा लग्नाला कायद्याने मान्यता असते का, जे स्टॅम्प पेपरवर जे 500 रुपयाच्या करून घेत आहेत तर या घटस्फोट याला असं मान्यता आहे का या स्टॅम्प पेपरच्या? मला ह्याच्यासाठी तो सनी देओलचा एक पिक्चर मधला डायलॉग आठवतो, तारीख पे तारीख। सो साधारण सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये हे असतं की अरे कोर्टाची पायरी मी चढलो की मग तारीख पे तारीख होणार, पण जेव्हा आपण म्हणतो की हे आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो का एखाद्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा त्याच्याही पलीकडे मी जाऊन म्हणेन की त्याच्याही पेक्षा जास्ती व्हॅल्युएशनचं तुम्ही स्टॅम्प पेपर, तर कायद्याला हे मान्य नाहीये, कायद्यामध्ये हे बसत नाही। कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही आपल्याकडे कन्सेप्ट नाहीये, आपल्याकडे मॅरेज लग्न म्हणजे एक सँक्टिटी आहे, त्याला एक वेगळा दर्जा दिलेला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे तुम्ही कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे करू शकत नाही। जर एखाद्या व्यक्ती जर तसं करत असेल तर ते कायद्याला मान्य नाही आणि इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ वॉइड मॅरेज। म्हणजे कायदा वॉइड इप्सो ज्युरे आणि वॉइड इप्सो फॅक्टो अशा दोन कन्सेप्ट आहेत की जे मुळात लग्नच धरलं जात नाही, अशा प्रकारे ते वॉइड मॅरेज धरलं जाईल। ओके, पण पत्नीला लग्नानंतर पतीच्या मालमत्तेवर अधिकार सांगता येतो का? आणि घटस्फोटाच्या वेळेस पत्नी किंवा पतीच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा मागू शकते का? जर पती कमवतच नसेल तर ती महिला सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर क्लेम करू शकते का? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना याविषयी? पतीच्या प्रॉपर्टीवर नक्की ती क्लेम करू शकते आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मद्रास हायकोर्टचं चेन्नई हायकोर्टचं जे एक जजमेंट आहे ते आता रिसेंटली जे आलेलं आहे की महिला ही जरी घरात सांभाळ करत असेल, तिचा घर संसार सांभाळ करत असेल, मुलांचं संगोपन करत असेल, तर असा एक युक्तिवाद पतीकडनं केला गेलेला होता, तर ती काय करतेय? ती काहीच करत नाहीये ना, मी जे आहे ते मी सगळं करतोय, मी सगळं कमवतोय, त्याच्यामुळे हिला काही देता कामा नये। तर फार इंटरेस्टिंग एक लँडमार्क
लँडमार्क जजमेंट हायकोर्टने चेन्नईच्या जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की ती त्या मुलांचं संगोपन करत असते, एक पुढची पिढी ती घडवत असते, तुमचं घर संसार सांभाळत असते, तुमची बचत करत असते ती. त्याच्यामुळे त्या दृष्टीने जरी तिला होम मेकर जरी असेल, ती हाऊसवाईफ जरी असेल ती, तरी तिचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन हे घरामध्ये असलं पाहिजे, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये असलं पाहिजे. कारण ती तिचं पूर्ण आयुष्य, कदाचित ती एखादी खूप शिकलेली बाई असेल, पण तिने हा तुमच्या संसारासाठी निर्णय घेतला असेल की मला हा संसार व्यवस्थित करायचा आहे, माझा पती कमवतोय तर मी काही करणार नाही, मी घराची देखरेख करेन, मी मुलांचा सांभाळ करेन, आणि मग ती करिअरचा तिचा त्याग करते. मग अशा वेळेस हे असा दृष्टिकोन जेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ठेवतो तेव्हा ते फार महत्वाचं ठरतं. तर ती नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर नक्कीच प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकते, पण सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ती हिस्सा नाही मागू शकत. कारण सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी असते ही त्यांची असते, पण त्याच्यामध्ये जर मुलगा हा हिस्सेदार असेल तर त्याच्यामध्ये ती डेफिनेटली तिचा हिस्सा मागू शकते. खूपच छान. पण असं बऱ्याचदा आपण बघतोय की लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी रिलेशन ठेवतात, अशी एखादी केस सांगू शकाल का? असं बऱ्याचदा होतं, कारण आजकाल काय टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. व्हॉट्सअपवरनं ह्यांची प्रेम प्रकरणं जमतात, मेसेजेसवरनं ह्यांची प्रेम प्रकरणं जमतात आणि पुढे जातात, आणि मग खोट्या आशा दाखवल्या जातात, खोट्या प्रॉमिसेस केल्या जातात की मी तुझ्याशी लग्न करेन. मग त्यांचे संबंध येतात आणि मग नंतर ते पूर्ण मागे फिरून जातात. तर अशीच एक केस माझ्याकडे देखील आलेली होती आणि आम्ही दाखवून दिलं की ह्याचा इंटेन्शन जो होता, कारण तुमचा उद्देश काय आहे त्या एखाद्या रिलेशनशिपमध्ये हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये कायदा देखील त्याला खूप महत्व देतं. तेव्हा मी असं कोर्टाला दाखवून दिलं होतं की ह्याचं इंटेन्शन हे पहिल्यापासून तिच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, फक्त हिच्याबरोबर टाइमपास त्याला करायचं होतं, संबंध करायचे होते, पण त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं ना. अशा वेळेस आई वडिलांचा रोल हा खूप महत्वाचा ठरतो. अशा केसेसमध्ये जर आई वडिलांनी तिला सपोर्ट केला तर ती मुलगी खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, लढा देऊ शकते आणि दुसरं एक आयुष्य जगू शकते. पण अशा वेळेस जर आई वडिलांनी ही भूमिका घेतली की काय हे तू तर आमच्या आता फॅमिलीचं नाव बदनाम केलेलं आहेस, आता आम्ही पूर्ण कुणाला तोंड दाखवायला आम्हाला कुठे जागा नाहीये, मग त्या मुलीकडे पर्याय राहत नाही आणि मग ह्या आत्महत्या किंवा ह्या अशा बाकीची सगळी प्रकरणं ही सगळी समोर येतात. त्यामुळे आई वडिलांचा सपोर्ट हे अशा केसेसमध्ये असणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे. शिल्पाजी बरोबर. अशा वेळेस तर आईवडिलांनी उभं राहायलाच पाहिजेत मुलींसोबत. आपण घेतोय छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. पुन्हा एकदा यशस्विनी या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला पुढचा एक प्रश्न असा आहे, हॅरॅसमेंट आणि वर्कप्लेस याविषयीच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती सांगा तुम्ही. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस हा कायदा आलेला आहे. तर सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय, तर सेक्शुअली इंटेंटने एखादी व्यक्ती जर तुमच्या ऑफिसमधली तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणतात. मग ही हॅरॅसमेंट कोणकोणत्या स्वरूपाची असते, तर तुम्हाला डायरेक्ट बोलणं, जर तुमचा बॉस असेल किंवा तुमचा कोणतर को एम्प्लॉयर असेल, हा बोलून तुम्हाला जर सेक्शुअल हॅरॅसमेंट करत असेल, किंवा टेक्स्ट मेसेजेस तर्फे सुद्धा बऱ्याच महिलांना कळत नाही की एखादा मेसेज त्याने पाठवलेला आहे जो तो म्हणतो की चल कॉफी प्यायला चल, किंवा रात्री माझ्या घरी कोणी नाहीये तर तू ये, किंवा तिला एखादा जोक पाठवत असेल की जो कुठल्याही महिलेला आपण म्हणतो ना एक एक्सेप्टेबल नाहीये, जो एक लाईन असतो डिसेन्सीची ती क्रॉस करतो, असा एखादा मेसेज करत असेल तर तो देखील सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या ह्याच्याखाली येतो. तो इंटेंट जो आहे तो त्याच्यामधनं दिसला पाहिजे की सेक्शुअल हॅरॅसमेंट करतोय. बऱ्याचदा असं होतं की त्यांना ते बॉसेस असतात तर त्यांना वाटतं की ही तर माझी एम्प्लॉई आहे, हिला मी काहीही करू शकतो, मी काहीही मेसेजेस पाठवू शकतो, कारण मी तर बॉस आहे, माझ्या विरुद्ध कोण बोलणार. बऱ्याचदा मला अशा केसेस माझ्याकडे येतात तेव्हा त्या म्हणतात की मॅडम आम्ही जर केस केली तर मग काय, आमची नोकरी जाईल, ही देखील भीती त्या महिलांना असते.
तर मी सगळ्यांना सांगू हे इच्छिते या माध्यमातर्फे की त्याच्यामध्ये 2 कमिटीज असतात. एक तर त्या कंपनीमध्ये एक इंटरनल कंप्लेंट कमिटी असते आणि दुसरी एक असते ती लोकल कंप्लेंट कमिटी असते जी डिस्ट्रिक्ट लेवलला असते, कलेक्टर जिथे असतात तिथे. जर तुमच्या ऑफिसमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी नाही आहे तर तुम्ही ती रिटर्न कंप्लेंट त्या लोकल कंप्लेंट कमिटीला करावा की जिथे कलेक्टर ऑफिसमध्ये ती कंप्लेंट कमिटी केली जाते आणि त्याच्यावर ऍक्शन घेणं हे त्यांना बंधनकारक आहे जेव्हा तुम्ही ती रिटर्न कंप्लेंट करता. आणि जेव्हा तुम्ही ती रिटर्न कंप्लेंट करता तेव्हा त्याच्याबरोबर एखादा त्याने काय मेसेज पाठवत असेल किंवा त्याचा फोन कॉल असेल तर तो त्याच्याबरोबर एव्हिडन्स म्हणून तुम्ही जोडावा. म्हणजे तुम्ही तुमची पूर्व तयारी करावी आणि मग तो एव्हिडन्स सेक्शुअल हॅरॅसमेंटचा जो आहे तो तिकडे जोडावा. तर ह्याच्यामध्ये आता अजून 2-3 बाबी आहेत की एखादी जर एम्प्लॉई असेल तर ती तिथं परमनंट आहे का ती टेम्पररी आहे का ती 1 दिवसासाठी आली आहे. तर या 3-4 गोष्टी ज्या आहेत या सगळ्या त्या सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट खाली कव्हर केलेल्या आहेत. एखादी परमनंट महिला एम्प्लॉई असेल ती देखील त्याच्यामध्ये कव्हर आहे. टेम्पररी जी 10 दिवसांसाठी 15 दिवसांसाठी एखाद्या महिन्यासाठी आलेली आहे ती देखील त्या एम्प्लॉईच्या हा डेफिनेशन खाली कव्हर आहे. 1 दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी जर एखादी महिला तिथं काम करत असेल तर ती देखील त्याच्या ह्याच्यामध्ये कव्हर आहे. आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंजंट ऍक्शन ही घेतली जाते, त्याची बदली केली जाते, त्याच्यावर तुम्ही केस फाईल करू शकता, त्याचा जो पगार आहे तो जोडला जाऊ शकतो. फक्त मुलींनी आवाज उठवणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा सेक्शुअल हॅरॅसमेंटची एखादी तुम्हाला जर अनुभव येत असेल तर तो कंप्लेंट करा तुम्ही तिकडे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या ऑफिसमध्ये त्याची कंप्लेंटची दाद कोण देत नाहीये की तुम्हाला तसा दाद प्रतिसाद मिळत नाहीये तर तुम्ही लोकल कंप्लेंट कमिटीकडे सुद्धा जाऊ शकता आणि त्याच्यावर ऍक्शन ही घेतलीच जाते. खूपच छान माहिती ही ज्या महिला काम करतायत त्यांना ह्या सल्ला खूपच उपयुक्त आहे असं मला वाटतंय. तर आपला पुढचा एक प्रश्न असा आहे की विविध सामाजिक स्तरावरील महिलांना समान दर्जा आहे असं तुम्हाला वाटतंय का? हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे शिल्पाजी. कारण कसं आहे वोक कल्चर कसं असतं त्या ह्याच्याप्रमाणे तो दर्जा तिथे त्या महिलेला मिळतोय का नाही मिळतोय या गोष्टी अवलंबून त्याच्यावर असतं. दुसरी गोष्ट तुमची जडणघडण कशी झालेली आहे, तुमचं फाउंडेशन कसं आहे, तुम्ही ज्या वातावरणात वाढले आहात तेच वातावरण तुम्ही नॅचरली पुढे कंटिन्यू करता. सो त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की सर्व क्षेत्रांमध्ये महिलांवर अन्याय होतो. काही क्षेत्र असे देखील आहेत जिथं त्यांचे बॉसेस को एम्प्लॉयर्स हे त्यांना समान दर्जेनं वागवतात आणि मग तिथे महिलांनी हे विक्टिम कार्ड प्ले नाही केलं पाहिजे. अरे मी तर महिला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे असं होतं. असं पण बऱ्याचदा होतं की विक्टिम कार्ड पण प्ले केलं जातं. पण काही ठिकाणी खरोखरच त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे त्यांना समान दर्जा दिला जात नाही. त्यामुळे हे फाउंडेशन कुठेतरी आपण खालच्या लेवलला ले करणं फार गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांची जडणघडण कशी करताय. तुम्ही महिला घरातली महिला जी असेल तुमची आई असेल बहीण असेल पत्नी असेल तिला कशी वागणूक देताय. मुलं ही ऑब्झर्व्ह करत असतात ना शिल्पाजी, ही ऑब्झर्व्ह करतात तेच ते शिकतात आणि तसेच ते पुढे जातात. त्यामुळे हे फाउंडेशन जर घरोघरात गेलं तर ते नॅचरली पुढे पण कंटिन्यू राहील आणि मग तो दर्जा नाही आहे किंवा तो इक्वली मिळत नाही ही कंप्लेंटच राहणार नाही. बरोबर. स्त्री म्हणून सोसायटीमध्ये काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटते? काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? प्रत्येक महिलेने हे स्वतः स्वावलंबी होणे फार गरजेचं आहे. परावलंबी होणे हे अगदीच घातक आहे त्यांच्यासाठी. फायनान्शियल इंडिपेंडेन्स हा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवला पाहिजे. मला एकच मुलगी आहे पण माझी पूर्ण त्याच्यावर ह्या मताची मी आहे की जे काय ते तिला पूर्ण शिक्षण देणार, मी स्वतःच्या पायावर तिला उभी करणार. म्हणजे उद्या पुढे मागे कोणी जरी नसेल तरी ती ह्या सोसायटीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल आणि ती सर्व्हाइव्ह झाली तर ती नॅचरली पुढची एक पिढी घडवू शकते आणि पुढचं एक जनरेशन ती पुढे घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे ते देखील फार महत्वाचं आहे. दुसरं हा दृष्टिकोन जसं मी मगाशी पण बोलले की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाने बदलला पाहिजे. ती माझ्या बरोबरचीच आहे, म्हणजे मी जसा पुरुष एक माझ्या बरोबरचा आहे तशी स्त्री देखील ही माझ्या बरोबरची आहे आणि ह्याची जडणघडण ही घरातनं घडली पाहिजे. रूट्स हे घरातनच केले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट मी ही सांगू इच्छिते की महिला ही महिलांची दुश्मन नाही असली पाहिजे. तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ती जे करिअरमध्ये ज्या चांगल्या गोष्टी करते आहे, घरात एखादी करिअर करत नसेल पण स्वयंपाक करत असेल तर तिचं कौतुक करा. जेव्हा महिलाच महिलाला सपोर्ट करेल तेव्हा दुसरे बाकीकडे तुम्हाला कंप्लेंट करायची काही जागाच उरणार नाही आणि मग बघा ही सोसायटी कुठल्या कुठे घेऊन जाईल. नक्कीच नक्कीच. खूपच छान. मॅरिटल रेप याबद्दल आपल्या कायद्यामध्ये काहीतरी तरतुदी आहेत का? काय सांगाल आपल्या यांच्याविषयी?
हा एक खूप गंभीर प्रश्न आहे आणि हा बऱ्याचदा माझ्यासमोर केसेसच्या माध्यमातून, कारण मी डिवोर्स लॉयर असल्यामुळे सुद्धा हा येतो. पण त्याच्यामध्ये मरायटल रेप हा ऑफेन्स असं अजून तरी काही नाहीये. पण बऱ्याचदा असं होतं की इच्छेविरुद्ध त्या बाईवर, ती जी विवाहित स्त्री आहे तिच्यावर जबरदस्ती केली जाते, तिच्या कुठल्याही गोष्टींचा विचार केला जात नाही. मग कदाचित तिला ती शारीरिक त्रास होत असेल, कदाचित तिला मानसिक त्याचा त्रास होत असेल, किंवा इतर तुझ्या काही गोष्टींमुळे ती त्या त्रासामधनं जात असेल. पण माझी इच्छा आहे, म्हणजे तो पुरुष प्रधान जे आपण म्हणतो, पुरुष प्रधान ही आपली संस्कृती आहे की माझी इच्छा आहे मग मी तुझ्यावर संबंध ठेवणार. हे जे आहे हे अजून देखील खूप प्रमाणात आहे. पण तो ऑफेन्स म्हणून अजून तरी इंडियन पिनल कोडमध्ये तसा ऑफेन्स म्हणून त्याला काही व्याख्या दिलेली नाहीये. पण त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की जर तुम्हाला मरायटल रेप होत असेल आणि तुम्हाला त्या गोष्टीचा इतका जर त्रास होत असेल तर तुम्ही डिवोर्स त्या ग्राउंडवर तुम्ही फाईल करू शकता की ही एक प्रकारची क्रुएल्टी आहे, की हा माझी इच्छा नसताना देखील हा वारंवार माझ्यावर याप्रमाणे शारीरिक संबंध एस्टॅब्लिश करतोय. आणि मग क्रुएल्टीची डेफिनेशन ही जसं आपण सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स बघतो किंवा हायकोर्टचे जजमेंट्स म्हणतो की क्रुएल्टीला प्रत्येक वेळेस एक नवीन अँगल दिला जातो. तर त्याच्यामध्ये हा पैलू देखील येऊ शकतो की ही एक क्रुएल्टी, एक प्रकारची क्रुएल्टीच आहे, त्या स्त्रीवर त्याचा घात होतोय, मानसिक आणि शारीरिक देखील. हा, खूपच छान. तर धन्यवाद मॅडम. धन्यवाद शिल्पाजी. आज आपण आपल्या या महिलाविषयी कायद्यांची जाणीव करून दिली, त्यांच्या हक्कांविषयी माहिती सांगितली. बऱ्याचशा अशा महिला आहेत त्यांना या कायद्यांविषयी माहिती झाली. आज आपण आपला इथं अमूल्य वेळ दिलात आणि हे सगळी माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल खरंच आपले आभार. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.